महाराष्ट्रातील आशा गटप्रवर्तकांच्या मोबदल्या वाढीच्या निर्णयाच्या बाबत आज मंत्रिमंडळात 5,000 रुपये आशांच्या मोबदल्यात वाढ झाल्याची बातमी टीव्हीवर दिसते आहे। परंतु गटप्रवर्तकाचा त्याच्यामध्ये समावेश नाही, नाव दिसत नाही। याबाबत अनेक फोन महाराष्ट्रातून येत आहेत। या संदर्भात आयटकच्या वतीने आशा गटप्रवर्तक कृती समितीच्या वतीने त्याविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत। महाराष्ट्र शासनाने 7,000 रुपये आशांना मोबदला वाढ, 10,000 रुपये गटप्रवर्तकांना आणि 2,000 रुपये दीपावलीचा बोनस या संदर्भातल्या घोषणा केल्या होत्या। परंतु निर्णय घेताना 5,000 रुपयाची त्यांनी घोषणा केल्याचं दिसत आहे। परंतु याबाबत अधिकृत अजून JR निघायचा आहे, त्याचप्रमाणे परिपत्रक अजून यायचं आहे। याबाबत गटप्रवर्तकांना विनंती आहे की आपण लढलेलो आहोत, आपण पाठपुरावा करणार आहोत आणि म्हणून आपण जी माहिती आपल्यापर्यंत येईल ती पोहोचवण्याचा प्रयत्न करू। महाराष्ट्र शासनाने आशांना 7,000च्या ऐवजी 5,000 रुपये मोबदला वाढ दिलेली आहे, याचं सुद्धा आम्ही स्वागत करतो। परंतु गटप्रवर्तकांवरती अन्याय होता कामा नये, यासाठी शासनाने त्वरित विचार करावा आणि गटप्रवर्तकांना 10,000 रुपयाचं जे आश्वासन दिलेलं आहे त्याबाबत लवकर निर्णय आशांच्या प्रमाणे त्वरित घ्यावा आणि गटप्रवर्तकांना आशांपेक्षा 2 पैसे अधिक द्यावेत। ही गटप्रवर्तक आशा कृती समितीची भूमिका आहे। याबाबत पाठपुरावा आयटक आणि कृती समिती आम्ही करू। म्हणून सरकारच्या ह्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो। दिलेला शब्द पूर्ण केला असता 7,000 रुपये आशांना पूर्ण दिले असते, गटप्रवर्तकांना 10,000 रुपये पूर्ण दिले असते, 2,000 रुपये बोनस जाहीर केला असता तर अधिक आनंद झाला असता। परंतु शासनाने आशा कोरोना योद्ध्यांचं आंदोलनाची दखल घेत आशांना दिलेलं आश्वासन काही प्रमाणात पाळलेलं आहे। त्याचप्रमाणे गटप्रवर्तकांचं सुद्धा पाळावं आणि आशा गटप्रवर्तकांचा कोरोना योद्ध्यांचा सन्मान करावा असं आवाहन कृती समितीच्या वतीने, आयटकच्या वतीने, महाराष्ट्राच्या वतीने राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना करीत आहोत। आणि गटप्रवर्तकांचा प्रश्न जर याच्यात राहिला असेल तर तो त्वरित मार्गी लावावा आणि त्याच्यासाठी सुद्धा निर्णय त्वरित घ्यावा अशी एक अपेक्षा की राज्य सरकारच्या वतीने करतो। मुख्यमंत्र्यांचं या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो। लवकर गटप्रवर्तकांचा निर्णय घ्या असं आवाहन या निमित्ताने या व्हिडिओद्वारे करीत आहे। गटप्रवर्तकांनी निराश न होता आपली एकजूट कायम ठेवावी, आशांनी एकजूट कायम ठेवावी। आपण लढलो तर जिंकतो हा इतिहास आहे, ही गुण आपण लक्षात ठेवता गटप्रवर्तकांना सुद्धा पाठपुरावा कृती समिती करेल असं एक या निमित्ताने आश्वासित करतो। आणि सर्व आशांचं, गटप्रवर्तकांचं लढल्यामुळे रस्त्यावरची लढाई आपण केली, त्याचप्रमाणे आश्वासनासाठी पाठपुरावा केला, त्यामुळे आपण एक पाऊल पुढे गेलेलो आहोत। हे सगळ्यांना यश मिळावं यासाठी प्रयत्न करू। गटप्रवर्तकांचा लढा तीव्र या पुढच्या काळात आपण संघटितपणे योग्य पद्धतीने नेण्याचा प्रयत्न करू असं आवाहनही करतो। गटप्रवर्तकांनी नाराज होऊ नये तर आपण पाठपुरावा करण्याची जबाबदारी कृती समितीची आणि आमची सर्वांची आहे, इतकं या ठिकाणी बोलतो। आशांचं, गटप्रवर्तकांचं, लढाऊ सर्व कार्यकर्त्यांचं मनपूर्वक कृती समितीच्या सर्व नेत्यांचं अभिनंदन करतो आणि उरलेले प्रश्न मार्गी लावण्याकरता पाठपुरावा करू आणि मुख्यमंत्री महोदय सुद्धा लक्ष देतील अशी एक अपेक्षा व्यक्त करतो।